डिवोर्स वाढण्याचं कारण एखादी स्त्रीचे आई पण जबाबदार आहे का? कंटिन्युअस जर फोनवर बोलणारी आई असेल आणि चेक घेणारी आई असेल, लग्न झाल्यावर पण आईच्या आधिपत्याखाली ती फोनवरती अपडेट्स देत राहते, अगदी बेडरूम पासूनचे अपडेट्स देत राहते आणि तिथे कुठेतरी मग गडबड व्हायला सुरुवात होते. डिवोर्स वाढण्याचं कारण समजा गर्ल्सचे किंवा एखादी स्त्रीचे आई पण जबाबदार आहे का? नक्की असू शकते. आहेत काही स्टडीज माझ्याकडे. कंटिन्युअस जर फोनवर बोलणारी आई असेल आणि चेक घेणारी आई असेल तर त्यामध्ये त्या मुलीला बाळकडूच तसं असतं की मी तुझ्यासाठी आणि मला परफेक्ट माहितीये की तुझ्यासाठी काय चांगलं आहे आणि वाईट आहे ते. त्यामुळे त्याच अंडर इन्फ्लुएन्स ती मुलगी राहते, तिथेच लग्न करते. लग्न झाल्यावर पण आईच्या आधिपत्याखाली ती फोनवरती अपडेट्स देत राहते, अगदी बेडरूम पासूनचे अपडेट्स देत राहते आणि तिथे कुठेतरी मग गडबड व्हायला सुरुवात होते. कारण मग मुलगा म्हणतो की एवढे सगळे डिटेल्स कसे काय पोहोचले, तुझ्या आईने माझ्या आईला का डायरेक्ट फोन केला आणि हे असं का विचारलं. दॅट्स अ रेड फ्लॅग, राईट? राईट. आधी कसं लग्न केल्यावर त्यांचं आईचं आणि मुलीचं नातं म्हणजे जवळपास तुटलेलंच असायचं. ते म्हणायचं आता तू दुसऱ्या घरी गेली, पुढचा तुझा संसार तू सांभाळायचा आहे, किंवा काही वाद झालं तरी ते आई म्हणायची की बाबा तू थांब तिथंच, काहीतरी होईल. पण आता तसं न होता आई उलट त्यांना सासूच्या विरोधात भडकवतात. तर हे पण कारण एक असू शकतं का? हो, जसं मी आता म्हटलं तसं. पण ह्याला मी खरं सांगू, सासू आई ह्यांना दोष देण्यापेक्षा तुम्ही आधी स्वतःकडे बघा की तुम्ही खरंच इतके डिपेंड आहात का तुमच्या आईवरती, हे करायला. मी मगाशी म्हटलं ना तसं, दोघांमध्ये तिसरा व्यक्ती आणणं हा तुमचा चॉईस आहे. जर तुम्ही भक्कम असाल आणि म्हणताय की आई मला आता हे सगळं काही सांगू नकोस, मी माझं इथे राहते आणि डील करते, मला अगदी काही वाटलं तर मला तुझा गायडन्स हवाय, तर ते तो स्टँड घेणं गरजेचं आहे. बरोबर, राईट? कारण जर का तुम्ही अलाउ करताय तर ती प्रेमामध्ये आहे आई, त्यामुळे ती तुम्हाला ते बाळकडू सारखं देतच राहणार. अगं असं नाही, असं अच्छा असं केलं का, अच्छा तुमचे कप ठेवले आणि तुझा कप फक्त विसरला नाही का. छोटी गोष्ट आहे आदित्य, पण इथनं हे भडकवणं सुरू होतं आणि ज्यातनं मुली आंधळ्या प्रेमापायी किंवा आतापर्यंतच्या आईच्या काय इन्फ्लुएन्स अंडर असतील तर त्याच्यामुळे होत आहे असं की त्या ऐकायला लागतात आणि मग त्यांच्या डोक्यात नसलेल्या गोष्टी सुद्धा घातल्या जातात. माझं असं म्हणणं आहे की इंडिपेंडन्सचा वापर कधी, कुठे, किती प्रमाणात करायचा हे तुम्ही दोघांनी डिसाईड करायचं. इव्हन मुलाच्या बाबतीत म्हणा, जर तो डिसिजन मेकर नाही आहे तर त्याला बनावं लागेल. आतापर्यंत जर का तुम्ही नाही घेतला डिसिजन कुठच्या तुमच्या घरगुती रुटीन मध्ये म्हण किंवा काय, तर तुम्हाला तो घ्यावा लागेल. मला आईबाबांना सांगावं लागेल की आता मी माझं लाईफ सुरू करतोय, तर भले आम्ही पडू, खर्चटे लागेल, पण वी वुड लव्ह टू टेक आवर ओन डिसिजन्स.